काही वर्षापूर्वी म्हणजे आमच्याकडे कार्यक्रम होता ना, त्या कार्यक्रमाला ना धावत्या घोड्याची फ्रेम आम्हाला गिफ्ट मिळालेली होती आणि खरंच छान होती. त्यामुळे कसं ना, आम्ही ती भिंतीवर लावली. पण काचेची असल्यामुळे ते पडली, फुटली आणि आम्ही मग तेव्हापासून ते काही तशी फ्रेम आणली नाही. आता अलीकडे ना मी ज्यांच्याकडे गेली ना, त्यांच्याकडे भिंतीवर मोठी फ्रेम होती धावत्या घोड्याची. त्याच्यात 7 घोडे होते आणि खूप छान वाटत होती ती फ्रेम आणि उगवत्या सूर्याची पोस्टर होतं. मोठं पोस्टर होतं आणि बाकीचे पण होते आणि या साईडनी या साईडनी म्हणजे दोन्ही हॉलमध्ये मोठे मोठे झाडं होते आणि काही प्लास्टिक आणि काही ओरिजिनल असे झाडं होते. तर आपण सहसा त्या हॉलमध्ये असं ठेवत नाही, पण त्यांच्याकडे होतं. जेव्हा मी त्यांच्या घरून निघाली ना, तेव्हा मी त्या मॅडमला सहज विचारलं, की "मॅडम, तुमच्याकडे मोठे मोठे झाडं आहेत, पोस्टर पण आहेत आणि विशेष म्हणजे ते घोड्याची फ्रेम विशेष वाटते. उगवत्या सूर्याचं पोस्टर पण खूप मोठं आहे. तर हे तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही लावलं का?" तर मॅडम हसल्या म्हणे, "नाही, मला आवडते म्हणून नाही लावलं, की आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही जर हे असं लावलं घरात, तर जे काही आर्थिक संकट आहे किंवा मग जे काही येणारे संकट आहे, घरात कलह आहे, बाकीचे जे काही प्रॉब्लेम असतात ना, ते याने सॉल्व्ह होणार म्हणून आम्ही ते लावले." ते ऐकल्यावर मी घरी आली आणि मला खरंच प्रश्न पडला, पोस्टरने, फोटोनी, झाडांनी हे सगळं निवारण होते का? की माणसाच्या मेहनतीने, कष्टाने होते. माणसाच्या चांगल्या चारित्र्याने आणि म्हणजे चांगल्या कर्माने हे सगळं निवारण होते. म्हणजे कसं आहे, त्यांनी सांगितलं त्यांचा तो एक श्रद्धेचा भाग होता. ते जे काही केलं त्यांनी तो एक त्यांच्या श्रद्धेचा भाग होता. आपण श्रद्धेविषयी बोलत नाही. तो आपापला प्रश्न आहे. पण खरंच अशा वस्तू ठेवल्याने होतं का? निवारण होतं का? की मेहनतीने, कष्टाने माणूस आपलं आयुष्य बदलू शकतो किंवा मग प्रयत्नाने कोणते संकट माणूस आहे, संकट येणारच. असं प्रत्येक वेळेस सुख किंवा प्रत्येक वेळेस दुःख असंच माणसाच्या आयुष्यात नसतं. सुख-दुःख हे लागलेलंच आहे. पण त्या सगळ्या याच्यावर मात करून, मेहनत कष्ट करून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो की झाडाने? हा मला पडलेला प्रश्न आहे. तर तुम्हालाही असा प्रश्न पडतो का किंवा तुम्हालाही असं वाटते का? तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. माझं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.